नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स लेसन 7 व्हॅरिएशनचे दोन टाईप आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनवर्स व्हॅरिएशन किंवा त्याला इनडायरेक्ट व्हेरिएशन असे म्हणतात. आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय लक्षात घ्या, नीट समजून घ्या. आपल्याला जर त्या शब्दाचा अर्थ कळला तर आपण यावरचे एक्झाम्पल कायम सोडवू शकणार आहे. कधी विचारलं तरी येऊ शकेल. पण डायरेक्ट म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्ट मराठीत म्हणतो आपण सरळ सरळ, लक्षात, किंवा सम हा त्याचा गणितातला मराठीतला शब्द आहे. डायरेक्ट व्हेरिएशन समचलन किंवा समप्रमाण, व्हेरिएशनला आपण प्रमाण किंवा चलन म्हणतो, चलन. तर लक्षात घ्या, एक उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे दोन राशी आहेत, नंबर ऑफ पेन्स अँड इट्स कॉस्ट. नंबर ऑफ पेन्स आपण याला एक्स म्हटलंय आणि नंबर ऑफ कॉस्ट ऑफ पेन्स याला वाय म्हटलंय. तर पेन्स वाढवले तर त्याची कॉस्ट पण वाढते आणि पेन्स कमी केले कॉस्ट पण कमी होते. म्हणजे एकात बदल केला की दुसऱ्यामध्ये तोच बदल होतो. कमी केलं तर कमी होते, वाढ केलं तर वाढ होते. अशा प्रकारच्या चेंजेसला आपण म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशन. समजा आपण नंबर ऑफ पेन 1 घेतला, समजा 5 रुपयाचा आहे. 2 घेतला किती होईल, 10 रुपये, हे आपल्याला पटकन कळतं. 3 घेतले 15 रुपये, 4 घेतले किती, 4 पंच 20 रुपये, 20 रुपये होईल. 4 पेनची किंमत 20 रुपये, 3 पेनची 15, 2 ची 10. आता रेशो बघू आपण. रेशो काय होतं, x/y, म्हणजे आपण 1/5 केलं तर 1/5 राहील. याचं 2/10 केलं, भाग लावला तर काय मिळेल, 1/5 दिसतोय. याचा आपण 3/15 केले, याचाही भाग लावला, 3 × 3, 3 × 5 = 15, आणि याचाही भाग लावला आपण 1/20, किती, 4/20 चा तर किती येणार, 1/5. हा जो एक नंबर आपल्याला मिळतो सगळ्यामध्ये त्याचा रेशो काढला तर सारखाच येतो, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन याला आपण के नाव म्हणतो आणि या एक्झाम्पल मध्ये तो आलाय 1/5. लक्षात. मग एक्स आणि वाय मध्ये कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. हे जे याला कसं लिहितात, इट कॅन बी रिटन ॲज एक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. हा जो सिम्बॉल आहे याला अल्फा किंवा काही म्हणा तुम्ही. एक्स रीडिंग कसं करायचं, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय असं याला वाचतात. एक्स व्हॅरीज ॲज सेम ॲज वाय. देअरफॉर याला आपण असं करतो, हा सिम्बॉल जो आहे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय हे तुम्हाला वाचतात यायला पाहिजे. यानंतर देअरफॉर एक्स इज इक्वल टू के इंटू वाय, किंवा याला आपण असं म्हटलं देअरफॉर x/y इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट. लक्षात, के कॉन्स्टंट आहे. याला इक्वेशन, दिस इज ऑल्सो कॉल्ड said to be equation of direct variation. हा जो इक्वेशन आहे, और याला असंही तुम्ही म्हणू शकता x इज इक्वल टू वाय इंटू के इंटू वाय. हे जे आहे या दोनपैकी कोणतं याला आपण इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो. इथे वाय नाही, के वाय आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. दोन पायऱ्या आपण, ही फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि दिलेल्या किमती ठेवून आपण काढणार आहे. तर के म्हणजे काय कळलं की जर दोन मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा कॉन्स्टंट सारखाच असतो, रेशो कॉन्स्टंट असतो.
In a direct variation, ratio of these two quantities are remain constant. म्हणजे कधीच बदलत नाही. इन डायरेक्ट व्हेरिएशन रेशो कॉन्स्टंट असते, लक्षात ठेवायचं. आता आपण याच्यावरची उदाहरणं बघू. फर्स्ट एक्झाम्पल घेतोय आता या ठिकाणी मी. दिसतोय का बघा, जरा थोडं खाली घेतो कॅमेरा, म्हणजे थोडी मोठी अक्षरं दिसतील. ओके. तर प्रॉब्लेम सेट 7.1, राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग द सिंबल ऑफ व्हेरिएशन. फर्स्ट एक्झाम्पल आहे सर्कम्फरन्स, त्याला नाव दिलं आहे सी फॉर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस. रेडियसला आर म्हटलं आपण, त्यांचे इनिशियल लेटर्स आपण वापरले आहेत. तर हे सोल्युशनमध्ये आपण असंच लिहिणार आहे. circumference C of a circle is directly proportional to its radius. हे आपण कसं लिहिणार आहे? C is directly proportional to R. एवढंच आहे, सिम्बॉल मध्ये लिहा म्हणजे हे झालं. C is directly proportional to radius. Circumference is directly proportional to radius. याचा अर्थ कळला का? आपण जर रेडियस वाढवली तर सर्कम्फरन्स इन्क्रीज होतो. इफ रेडियस इज डिक्रीज, सर्कम्फरन्स पण डिक्रीज होतो. दोन्ही याच्यावर सेम होतो, म्हणून आपण हा एक्झाम्पल डायरेक्ट व्हेरिएशनचा. सेकंड एक्झाम्पल बघू. कंझम्पशन of petrol L in a car and distance traveled by that car D, त्याला डिस्टन्स साठी वापरलाय, R in a direct proportion. मग इथे काय लिहिणार आपण? आता डायरेक्ट लिहू शकतो मी, ते सेंटेन्स लिहित नाही. D is directly proportional to, सॉरी काय आहे, L is directly proportional to D. एवढंच लिहायचं एका वाक्यामध्ये. आणि वरचं लिहायचं असेल तरी तुम्ही तसंही लिहू शकता. यानंतर आपण ह्याच एक्सरसाइज मधलं सेकंड एक्झाम्पल घेतोय. कंप्लीट द फॉलोइंग, सेंटेन्स नीट वाचा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. एक्झाम्पल असं आहे, नंबर ऑफ ॲपल्स एक्स, कॉस्ट ऑफ ॲपल्स काय y, 1/8, 4/32. इथे डॅश आहे, इथे 12 आहे, इथे डॅश आहे, इथे आहे. मी काय करतो, याला हा x घेतो, याला y म्हणतो, आणि हा z. सोल्युशनमध्ये इथूनच सुरुवात करतो मी. x इज डायरेक्टली प्रपोर्शनल. टू y. मग देअरफोर काय होईल, x/y इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच 1/8. हा एकच घ्यायचा विचारात, हा दुसऱ्याची गरज नाही. याला 4 ने मल्टिप्लाय केलं हे मिळतो आपल्याला. मग आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. पुट y इज इक्वल टू 56. हा फर्स्ट सॉल्व करतो आपण यातला. मग x/ काय होईल, x/56 इज इक्वल टू 1/8. देअरफोर काय होईल, x इज इक्वल टू, हा इकडे जाईल, 1 × 56/8. 8 7 जा 56, म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 7. हा एक मिळाला. आता आपण दुसरा सॉल्व या बाजूला करतो. तुम्ही दुसरा पेज वापरा, एक खाली एक लिहायचं. परीक्षेत कधीही बाजूला लिहायचं नाही. सेकंड साठी परत x/y इज इक्वल टू 8च घेतला आपण. दिसतोय किती, 1/8. फ्रॉम 1 करू शकता इथे तुम्ही. मग पुट काय करायचं आपल्याला,
सॉरी पुट x इज इक्वल y इज इक्वल टू आपल्याला इथे आता x इज इक्वल टू दिला आहे. x इज इक्वल टू किती दिला आहे 12. मग x च्या व्हॅल्यू आपण काय ठेवली 12 अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन 8. याला क्रॉस केलं 12 इंटू 8 इज इक्वल टू 1 इंटू y. मग काय होईल 12 8 जा 96 इज इक्वल टू 1 इंटू y म्हणजे y. देअरफॉर y इज इक्वल टू किती 96. राहिला थर्ड y ची व्हॅल्यू 160 दिली आहे. मग इथे परत तिसरा एक्झाम्पल कोणतं x अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन 8 हे गिवन आहे आपल्याला. आणि मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. पुट काय करायचं आहे कंप्लीट द टेबल म्हटलंय. तुम्ही असं करू शकता नो प्रॉब्लेम. किती x तसंच राहील किंवा इथे z करू शकता तुम्ही. याला z करा पाहिजे तर आणि याला x आपण म्हटलंय तो y काढला आपण. z साठी z अपॉन y किती आहे 1 अपॉन 8. देअरफॉर z अपॉन y ची व्हॅल्यू किती आहे 160 इज इक्वल टू 1 अपॉन 8. देअरफॉर z इज इक्वल टू 160 अपॉन 8. 8 टू जा किती येणार 16 म्हणजे z इज इक्वल टू 20. अशा प्रकारे ह्या 3 व्हॅल्यू काढून झाल्यानंतर हा चार्ट शेवटी परत आकायचा आणि इथे व्हॅल्यू लिहायचे याच्या x ची y ची आणि z ची. कळलंय. तर इथे मी थांबतोय. यानंतर आपण पुढचं उदाहरण पुढे सोडवू. माझे लेसन 1 पासून लेसन 6 पर्यंत सगळे व्हिडिओ दिलेले आहेत. लेसन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 सगळे ऑल एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. तुम्ही शोधा प्लेलिस्टमध्ये. बेस्ट ऑफ लक.